श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अध्याय 31 पतिव्रतेचा आचारधर्म। आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजचा अध्याय जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। श्री स्वामी समर्थ। साधूंनी पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले। त्यानंतर पती ह्यात असताना तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले आणि म्हणाले, स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे। महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते। लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी त्या महाज्ञानी व महापतिव्रता होत्या। विंध्य पर्वत हा अगस्तीचा शिष्य। एकदा नारदांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली आणि मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असे म्हणाले। ते ऐकून त्याला राग आला। त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्गच अडला, दक्षिणेस अंधार पडला, त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली, सृष्टीत अहंकार माजला। तेव्हा इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्मजींना भेटून उद्भवलेल्या संकटाबद्दल सांगितले। ते म्हणाले, तुम्ही अगस्तींना भेटा, त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा, त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा, त्यांना पाहून विद्या नमस्कार करेल। तेव्हा त्यांनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे। याच उपायाने त्यांची उंची रोखता येईल। ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटायला गेले। त्यांनी अगस्त्यांची व लोपमुद्राची स्तुती केली। बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतामध्ये लोपमुद्रा या आचारधर्मात कशा श्रेष्ठ आहेत ते सांगितले व पुढे म्हणाले, देव, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगते। पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी, त्यांची अवज्ञा करू नये, त्याला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये, तो जेवल्यावर आपण जेवावे, तो झोपल्यावर आपण झोपावे, त्याला नावाने हाक मारू नये, सकाळी त्याच्या हाती उठावे, स्नानानंतर त्याला नमस्कार करावा, शिवस्वरूप समजून त्यांची पूजा करावी, तो घरी असेल तरच शृंगार करावा, तो बाहेर गावी गेलेला असल्यास शृंगार करू नये, तो रागावला तरी आपण रागवू नये, तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे, त्याला काय हवे ते विचारावे, त्याला सांगूनच बाहेर जावे व लवकर परत यावे, घर स्वच्छ ठेवावे, पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे, व्रत उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात, लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टीसाठी हट्ट करू नये, रुजस्वेलेने मौन ठेवावे, 4 दिवस पतीचे मुख पाहू नये, पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत, वाईट वाचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत, पतीची व घरच्यांची निंदा करू नये, वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ मुसळ पाटा जाते व उंबरठा यावर बसू नये, वडीलधाऱ्यासमोर बसू नये, त्यांच्याशी वाद घालू नये, पती अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नयेत, त्याची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये, त्याच्या दुर्बलतेला हसू नये, त्याच्याशी मृद भाषण करावे, व्यभिचार करू नये, परपुरुषाचे चिंतन करू नये। पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म आणि तोच सार सर्वस्व। त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात। अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे। तिच्या पुण्याईने हिच्या माहेरची व सासरची मिळून 42 कुळे उद्धारतात। अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषांचे महाभाग्य। तो खरोखरच दैववान, त्याला 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात। तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते। त्याला अशी पत्नी लाभत नाही, त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत, त्याचे घर म्हणजे अरण्य, त्याला इहलोकी सुख नाही व परलोकी उत्तम गतीही नाही, असा गृहस्थ कर्महीन होतो, त्याच्याकडून देवकार्य, पितृकार्य आदी कर्तव्य घडत नाहीत। पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात। तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो, पतीलाही सदती लाभते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की एक लाईक करा। श्री स्वामी समर्थ।